नूतन वर्षाचे तुम्हाला सर्वांना शुभेच्छा। तुम्हाला दिसतच आहे की इकडे लालबाग आणि परेलमध्ये सगळे हिंदू लोक खाली उतरलेले आहेत। आपली संस्कृतीचं प्रदर्शन दिसतंय, त्यामुळे खूप बरं वाटतंय। जय शिवराय। मी अनिकेत बांदल, आवाज इंडिया या तुमच्या चॅनलमार्फत मी पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला नवीन वर्षाच्या आणि या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो। हे नववर्ष तुम्हा सर्वांना खूप आनंद आणि भरभराटीचं जावं हीच आई तुळजाभवानी चरणी आणि शिवरायांच्या चरणी प्रार्थना। जय शिवराय। आज आपल्या हिंदू धर्माचा नवीन वर्षाची सुरुवात आहे। नवीन वर्षाची सुरुवात आहे, त्या निमित्ताने गुढीपाडव्याच्या निमित्ताने आमच्या इथे लालबाग परळ भागातून शोभायात्रा निघालेली आहे। खूप छान वाटतंय, आपल्या हिंदू धर्माची परंपरा पुढे चालते। सर्वात आधी सगळ्यांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा आमच्याकडून। आणि महिला वर्ग, हे पुरुष बांधव, लहान मुलं जे रथमधून चाललेले आहेत ते खूप छान वाटतंय आम्हाला, पण आम्ही पण त्याच्यामध्ये सहभागी झालेलो आहोत। धन्यवाद। हे आमचं 8वं वर्ष आहे या यात्रेचं। लालबाग परळचं हे 8वं वर्ष आहे। या यात्रेला जी सुरुवात झाली ती 1900 म्हणजे त्यावेळेला लालबागच्या राजी बिल्डिंग नव्हती झालेली, तेव्हा आपले सुनील मानेंनी यात्रेचा शुभारंभ केलेलं आणि त्या शुभारंभाच्या हिशोबान दरवर्षीप्रमाणे यंदा हिंदूंचं जे महत्त्व असतं ते काय असतं गुढीपाडव्याला आणि काय महत्त्व मराठी माणसांचा जो आहे आपल्या हक्काचा, ते खरं आपल्या लालबाग परळ जी आपली यात्रा ती काळ्या चौकीपर्यंत जायची पोस्टाजवळ, काळीच्या काळ्या पोस्टाकडून ती डायरेक्ट तिथं ती समाप्त व्हायची। साहेब लालबागचा राजा इन्कम टॅक्स त्यातून सुरुवात व्हायची आणि त्याला एकदा हार्दिक शुभेच्छा। मी गणेश शिंदे, अध्यक्ष आंबेवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ। आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने या ठिकाणी किरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान मार्फत इथे गुढीपाडवाच्या निमित्ताने शोभायात्रा आयोजित केलेली आहे। या शोभायात्रा अतिशय सुंदर पद्धतीने त्याचं नियोजन केलेलं आहे, शिस्तबद्ध पद्धतीने चाललेली आहे। मी खरोखर किरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो आणि अशीच पदयात्रा दरवर्षी मोठ्या आनंदात उत्साहात साजरी करा अशा मी त्यांना शुभेच्छाही देतो। या शोभायात्रेमध्ये लालबाग परळ काळ्या चौकी विभागातील प्रत्येक वयोगटातील माणूस या शोभा यात्रेचा आनंद घेत आहे। तुम्ही आता पाहतच असाल, लहान मुलं बाईकवर चालव, तुम्ही आता ते फोटो टिपले, सर्व वयोगटातले आनंद घेत आहे आणि आपली मराठी संस्कृती ही टिकली पाहिजे यासाठी हा चांगला त्यांनी हा उपक्रम केलेला आहे, म्हणून मी पुन्हा त्यांना एकदा शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अतिशय आम्हाला आनंद होतोय, हा सण आम्ही साजरा करतोय, एकत्र येतोय। ह्यानेच मराठी माणसं एकत्र येऊन पुढे काहीतरी नक्की करतील ह्याची आम्हाला आशा आहे आणि मराठी माणूस हे करून दाखवेल ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे। मराठी सण जपले जात आहेत, आपण मराठी सण आपले पुढे जात आहेत, जपतो आपण, त्याचीच आम्हाला खूप मोठ्या प्रकारे आशा आहे आणि पुढेही सण असेच मोठ्या संख्येने साजरे होतील, मराठी माणसं एकत्रित येतील हीच आम्हाला अपेक्षा आहे। ही आपली परंपरा आहे, गुढीपाडव्याची ही परंपरा आहे। ही शोभायात्रा म्हणजे बोलता एक मराठी माणसाचं एक आपली बोलता ना परंपरा कशी आहे ती दिसून येते ह्याच्यामध्ये। आपले जे सण आहे हे त्या लालबाग परळमध्येच भेटतं, बाकी तुम्हाला कुठे भेटणार आणि गिरणगावातच भेटेल हे सर्व तुम्हाला बघायला, बाकी कुठेही दिसणार नाही असं। तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। यावर्षी मी गेले 5 वर्ष झालं ह्या शोभायात्रेत सहभागी होतीये। नवीन वर्षानिमित्त गुढीपाडव्यानिमित्त गिरण गावातून ही शोभायात्रा लालबाग परळमधून काढली जाते। सो इथे येऊन खूप उत्साह वाटतो। सकाळी 9 वाजल्यापासून सर्व लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व इकडे जल्लोषात असतात। खूप प्रोत्साहन मिळतं त्यांच्यामुळे सर्वांनाच आणि सर्वांना माझी अशी विनंती आहे की तुम्ही पण पुढच्या वर्षीपासून सर्वांनी या म्हणून।
चाल थोडीशी चाल चाल पुढे 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 हळूहळू